याचाच अर्थ क्षणाक्षणाला त्याचं चिंतन केलं पाहिजे. त्याला विसरलं ना, लय मोठी हानी आहे बाबांनो. कधी घाडव झालो, कधी बैल झालो, कधी नालीतला किडा झालो, एक एक योनी कोटी कोटी फेरा. या जीवनात उद्धार त्याच वेळी होतो ज्यावेळी जन्म दिलाय त्याची आपण आठवण करतो. त्याला विसरलं की आपले लचके तोडायला हे मायाजाळ बसलेलंच आहे. पूर्वीच्या काळामध्ये लग्न व्हायचं, लक्ष देऊन ऐका, पण मुलगी पाहायला जायची. आता काळ बदललाय बाबांनो, पण पूर्वीच्या काळी मुली पाहायला जायचंय. एवढं उदाहरण आज वैकुंठवासी गुलाबरावजी सोनवणे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त घरी घेऊन जा. देवाला विसरल्यावर काय होतं? पूर्वीच्या काळी मुलगी पाहायला जायची, गाड्या नसायच्या त्यावेळी. कशाने जायचे? बोला ना जुनी माणसं, कशाने? बैलगाडीने जायचं. पाटलाच्या मुलाचं लग्न ठरवायचं होतं, पाटलाने बैलगाडी जोडली. ऐका ऐका, घरातली प्रतिष्ठित 4 माणसं त्या बैलगाडीमध्ये बसली, महिला 2-3 बसल्या. ऐका ऐका ऐका, आणि निघाली ओ बैलगाडी मुलगी पाहण्यासाठी. ऐका ऐका ऐका, खूप वेळ प्रवास झाला. 25-30 किलोमीटरचं अंतर होतं. गाडी 15-20 किलोमीटर आल्यानंतर बैलगाडीच्या खालून काहीतरी फुफुसण्याचा आवाज येतोय. पाटील खाली उतरला. कशाचा आवाज येतोय खालून? पाहिलं पाटलाने की आपल्याच घरातलं ज्याच्यावर अतिशय जीव आहे ते राजा नावाचं कुत्र सुद्धा बैलगाडी खाली चालत आले. त्याचा फुफुसण्याचा आवाज येतोय. वरती घेतलं त्याला. राजा, कशाला रे आलास इतक्या लांब? बाबा, नव्हतं यायला पाहिजे. इतक्या दूर चालत चालत आलास, बघ ना तुला दम लागला का नाही? त्या कुत्र्यावर प्रेम होतं, प्रेम होतं. कुत्र्याला उचलून घेतलं मांडीवर, डोक्यावरून हात फिरवला, बैलगाडीमध्ये बसायला घेतलं. चल बरं, आता आलायस ना तर चल. पाटील जिथं मुलगी पाहायचा कार्यक्रम आहे त्या घरी आला. व्याही बुवानी हात जोडले, सन्मान केला आणि सर्वांचं पाय धुण्याच्या हेतूने सर्वांना या ठिकाणी लाईनने उभं केलं. एक एकाचं पाय ती मुलीकडची लोक धुतायत. सगळ्यांचं पाय धुतलं, पण पाहुणे मंडळी बरोबर कुत्र आलंय म्हणून कुत्र पाहुण्याचंय म्हणून कुत्र्याचं सुद्धा पाय धुतले. ओ, पाहुण्याकडचं कुत्र आहे. एवढंच नाही, सगळ्यांना गंध लावले. अरे कुत्र सुद्धा पाहुण्याकडचं आहे म्हणून कुत्र्यालाही गंध लावला. घरामध्ये नेलं, सगळ्यांना बसायला दिलं. पाहुण्याबरोबर कुत्रा आलंय म्हणजे आपला पाहुणाचे, कुत्र्याला सुद्धा बसायला टाकलं. सगळ्या पाहुणे रावळ्यांना, पाटील मंडळींना चहा दिला, पण कुत्र्याला दूध दिलं. यथायोग्य सन्मान झाला, बोलणं वगैरे झालं. कुत्र आनंदाने ते वैभव भोगत होत. मालक, अहो तुमच्या संगतीत म्हणून एवढा माझा थाट आहे हो, आमची कुत्र्याची जात, पण तुमच्या संगतीमध्ये राहिलो किती हो मोठा थाट चाललाय आमचा, किती मोठा थाट चाललाय. मालक मालक मालक, जेवणाची तयारी केली, पोळीचा स्वयंपाक. कुत्र्यासाठी पाहुणे रावळ्याचं कुत्र आहे, मुलाकडचं कुत्र आहे म्हणून त्याच्यासाठी विशिष्ट खाद्य प्रकारे आणण्यात आलं. कधी कुत्र्याने खाल्लं नव्हतं असं खाद्य. आनंद वाटला, जेवण झालं. ऐका ऐका, पाण्याचा कार्यक्रमही आवरला होता. मुलाला मुलगी पसंत झाली होती. आता ठरवण्याचं काम चालू होतं, गप्पा गोष्टी चालू होत्या. कुत्र्याने पाहिलं, महत्वाच्या गप्पा गोष्टी चालल्या. चालू द्या यांच्या, आपण आलोय जितक्या लांब तर थोडं आपल्या बावकीला भेटून येऊ. 25 किलोमीटर लांब आलं होतं. सोडलं हो मालकाला. मालकाला सोडल्यावर काय होतं याच्यासाठी सांगतोय हो मी. आणि आपल्या बावकीमध्ये रमलं. आता बावकीमध्ये रमल्यावर एका कुत्र्याला दुसऱ्याची गती सहन होते का? या गल्लीतून त्या गल्लीत, या गल्लीतून त्या गल्लीत, मग गल्ली गल्लीतली कुत्र भुंकाय लागली. कोणतरी नवीनच आलंय आज आपल्या वार्डामध्ये, आपल्या वार्डात येऊन हवा करतय. सगळी कुत्र जमली, 10-15 कुत्र जमली. बाबा 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 बाबा, जी माग लागली महाराज, लांब पळवलं त्याला. लांब पळवलं तो वरत 25 कुत्री गावची जमा झाली.
कोणी यायचं त्याच्या अंगावरचा लचका तोडायचं. 15-20 कुत्र्यांनी आले. अंगावर अशी जागा ठेवली नाही की जिथून रक्त येत नाहीये. अंगावर अशी जागा ठेवली नाही की जिथून रक्त येत नाहीये. ऐका ऐका ऐका, डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. मालकाच्या सानिध्यात होतो, काय थाट होता, पण भावकीत रमायला आलो, जगाच्या नादी लागलो. मरणार आता आपण, मरणार आपण, मरणार. ऐका 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 ऐका, खूप वेळ झालाय तरी कुत्र काय आहे नाही. पाटलाच्या जीवा भावाचं होतं कुत्र, पण पाहुण्याच्या घरी किती वेळ थांबावं. पण पाटलाने व्याही बुवांना हात जोडला. यावा काय व्याही बुवा, जातो आता, तुमच्या घरी किती वेळ थांबणार. थांबायचं कारण अनेक विषय बदलत होतो. एकच कारण होतं, आमच्या जीवा भावाचं कुत्र आमच्या बरोबर आलंय हो. आतापर्यंत येतं होतं, कुठं गेलं काय माहित नाही हो. त्याची वाट बघत होतो, पण किती वेळ तुमच्या घरी थांबणार. जातो व्याही बुवा, पण एक विनंती आहे, लागली तर काय खर्च होईल ते हो द्या, एखादी सेपरेट बैलगाडी करा, पण आमच्या कुत्र्याला परत पाठवा हो. पाठवून द्या. आमची नातवंड त्याच्याशिवाय राहत नाही, तो आम्हाला सुद्धा त्याच्याशिवाय करमणार नाही. ऐका ऐका, पाटील निघून आला घरी. संध्याकाळचे 9 वाजलेत. अरे राजा कसा येत नाही, कुत्र कसं येत नाही. संध्याकाळचे 12 वाजलेत, 1 वाजले तरी कुत्र येत नाहीये. झोप लागत नाहीये पाटलाला, या कुशीवरून त्या कुशीवरून. तेवढ्यात रात्रीच्या 2 वाजता भुंकण्याचा आवाज दरवाजावर आला. राजाचाच आवाज ओळखला मालकाने. दरवाजा उघडला, पाहिलं तर कुत्र्याने मालकाच्या पायरीवर येऊन आपली मान टाकली होती. अंग रक्ताने भरलं होतं. डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या. राजा कुठं होतास रे, काय रे अवस्था करून घेतलीस, कसं काय रे. त्यावेळी डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. मालक, वाईट वाटून घेऊ नका, चूक माझी आहे. मालकाला सोडलं म्हणून आज ही माझ्यावर वेळ आली. मालक, जोपर्यंत तुमच्या सानिध्यामध्ये होतो, तुमच्या बरोबर होतो, तुमचे पाय धुतले हो, पण तुमच्या सानिध्यात मध्ये म्हणून माझेही पाय धुतले. मालक, तुम्हाला गंध लावला, मलाही गंध लावला हो. मालक, तुम्हाला बसायला दिलं, मलाही बसायला दिलं. मालक, तुम्हाला चहा दिला, माझ्यासाठी दुधाची व्यवस्था केली हो, कारण तुमच्या सानिध्यामध्ये होतो. चांगला थाट झाला तुमच्या बरोबर, पण तुम्हाला सोडून ज्यावेळी या भावकीमध्ये रमायला गेलो, या जगामध्ये रमायला गेलो, अंगावर जागा नाही की जिथून रक्त येत नाही. एकच सांगेल मालक, तुमच्या घरची भाकर खाली आम्ही, आमची कुत्र्याची जातना. ज्या घरची भाकर खाली त्या भाकरीला बैमान होऊ नये म्हणून मालक, म्हणून प्राण सोडायला तुमच्या दरवाजात आलो. एकच सांगेल या मृत्यू लोकातल्या जीवाला की मालकाला विसरू नका. मालकाला विसरून जर जगाच्या नादी लागाल तर एक दिवस हे जग लचके तोडल्याशिवाय राहणार नाही आणि तळमळून मरण्याशिवाय पर्याय नाही. मालक जातो, फक्त एवढा मोठा संदेश जगासाठी देईल, मालकाला सोडलं तर तुमचे हाल हाल होऊन शेवट होईल. मालकाला विसरू नये, मालकाला विसरू नये. कुत्र्याने प्राण सोडला. ऐका,